टिकून आहेत, त्यांची मी रोज काळजी घेत असते. खूप छान वाटतं मला आणि सगळेजण विचारतात की किती. फ्रेंड्स, मी क्षितिजा आठवे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी ऑफिस ब्लॉग बनवत आहे. तर मी ऑफिसमध्ये आहे. तुम्हाला मला काही गोष्टी दाखवायच्या आहेत ज्या मी ऑफिसमध्ये देखील केलेल्या आहेत, जे मला आवडतात. तर तुम्हाला माहितीच असेल की मला प्लांटिंग करायला आणि ड्रॉइंग्स वगैरे करायला खूप आवडतात. तर त्या गोष्टी मी इथे पण केलेल्या आहेत. मी काही ऑफिसमध्ये पेंटिंग्स केलेले आहेत आणि काही प्लांट्स लावलेले आहेत. ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. तो आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. मला ॲक्च्युली असं वाटतं की ना, प्रसन्न वातावरणात काम करायला जास्त आवडतं. तर मला प्रसन्न वातावरणात काम करायला जास्त आवडतं. तर असंही सगळ्यांनाच आवडतं, पण आपण जिथे काम करतो ती जागा अगदी स्वच्छ आणि सुंदर असेल, टापटीप असेल तर अगदीच म्हणजे काम करायला देखील उत्साह वाढतो. त्यामुळे मी जिथे जाईल तिथे माझं प्लेस आहे नीटनेटकं आणि छान करत असते. सगळेच करत असतील, पण मी माझ्या पद्धतीने करते. तर ते मी तुम्हाला दाखवते की मी काय केलं आहे ऑफिसमध्ये आणि काय नाही माझ्या वर्किंग प्लेसवरती. तर मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट इथे मी एक प्लांट लावलेलं आहे. तर हा प्लांट आहे, लोटस प्लांट आहे. इंडोर प्लांट्स लावलेले आहेत मी काही ऑफिसमध्ये देखील. तर हा लोटस प्लांट मी इथे लावलेला आहे. त्यानंतर इथे मी काही 1 वर्ष झाले असेल या पेंटिंगचा. हे मी काही पेंटिंगचे फ्रेम्स इथे ठेवलेले आहेत. तर हे मी पेंटिंग स्वतः केलेले आहेत, तर ते सुद्धा मी इथे आणून ठेवलेत. आणि त्याच्यानंतर हे पुढे एक प्लांट आहे, ते मी मनी प्लांट लावले आहे. ॲक्च्युली हा शेल्फ असाच रिकामा होता, त्यामुळे त्याच्यावरती असंच काही पण सामान आणून ठेवायचं, तर ते खूप घाण दिसायचं. म्हणून मग मी ते काय केलं, सगळं सामान काढून टाकलं आणि त्याच्यावरती असं काही डेकोरेट करून ठेवलं की जेणेकरून कोण काही ठेवणारच नाही. त्यानंतर मी हे मनी प्लांट आणून लावलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात हे स्पायडर प्लांट होतं, थोडंसं हे झालं आहे, पण बरेच वर्ष झाले, 3 वर्ष झाले असतील याला. नाही, 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले हे स्पायडर प्लांट आहे, हे सगळे प्लांट आहे. आणि ह्याची थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे, अजून ग्रो होईल हे. आणि आता कसं थंडीचा सीझन चालू आहे, तर प्लांट्सला ग्रो व्हायला छान म्हणजे सीझन असतं. म्हणून जर प्लांटिंग करायचं असेल तर आत्ता थंडीचा महिना खूप छान आहे. त्यानंतर हा एक प्लांट आहे सन ऑफ इंडियाचा. हा सुद्धा इंडोर प्लांट खूप छान आहे, लो मेंटेनन्समध्ये खूप छान राहतो. त्याच्यानंतर पुढे मी बोहेमियम आर्ट केलं होतं. हे पण 3 फ्रेम आहेत, ते माझे बोहेमियम आर्ट केलं होतं. सेम फ्रेम तिथे कंटिन्यू केलेले आहे, त्याच्यामुळे ते खूप छान वाटतं आहे बघायला एकदम एक शेल्फवरती. आणि ही कशी छोटी शेल्फ असल्यामुळे त्याच्यावरती जास्त काही सामान राहत नाही. म्हणून असे काही मग मी असं डिसाईड केलं की पेंटिंग वगैरे आपण ह्याच्यावरती ठेवूया की जेणेकरून ते दिसायलासुद्धा छान दिसेल. त्यानंतर इथे हा सॉफ्टबोर्डवरती मी माझे ड्रॉइंग्स वगैरे इथे स्टिक करत असते. त्यानंतर पुढचं जे आहे हे झिझी प्लांट आहे. हे सुद्धा माझ्या घरचंच मी आणून त्याचे कटिंग्स जे आहेत ते इथे आणून लावलेले आहेत. आणि हे सुद्धा माझ्या घरचं कटिंग्स आणून लावलेलं आहे. पुढचं पण माझ्या घरचं कटिंग आहे. जेवढे प्लांट्स लावले ते सगळे माझ्या घरचे कटिंग्स करून मी नेहमी कटिंग्स करून प्लांट्स ग्रो करत असते. नवीन आणण्यापेक्षा जे प्लांट्स आहेत आपल्याकडे त्याचे कटिंग्स मी लावत असते. तर हे झिझी प्लांट्स पण मी भरपूर ठिकाणी लावलेले आहेत आणि त्याची छान प्रकारे ग्रोथ होते. त्याच्यानंतर हा सुद्धा मनी प्लांट तुम्ही बघू शकता. इथे माझा डेस्क आहे आणि ह्या डेस्कपर्यंत हा अगदी खालपर्यंत आलेला आहे, एवढा छान ग्रो झालेला आहे. आणि हा मी अगदी वरती त्याला होल्ड केलेला आहे, रस्सीने बांधलेला आहे आणि त्याची जी वेल आहे वरून खालपर्यंत माझ्या डेस्कवरती येते. तर खूप छान वाटतं हे. ॲक्च्युली हा मनी प्लांट खूप छान वाटते, माझ्या इथे डेस्कवरती येतो ते. झिझी प्लांट पण एकदम लो मेंटेनन्समध्ये खूप छान, पाणी पण कमी लागतं आणि छान ग्रो होतो. त्यानंतर इथे हा एक प्लांट आहे, इथे टेबलवरती तोच प्लांट आहे, झिझी प्लांट आहे, सेम प्लांट. इथे मी पाण्यामध्ये लावलेला आहे. वरती जो आहे तो मी मातीमध्ये लावलेला आहे आणि हा जो आहे हा पाण्यामध्ये लावलेला आहे. आणि खूप छान वाटतं ह्याचं असते. तर ह्याचं लीफ बघाल तुम्ही, खूप मोठे मोठे झालेले आहेत पाण्यामध्ये. तर खूप छान वाटतं आणि अगदी माझ्या टेबलच्या जवळ आहे ना, एकदम फ्रेश वाटतं. हा माझा डेस्क आहे, इथे मी काम करते. तर एक साईडला हे माझं लीफ हे इथे येत आहेत आणि दुसऱ्या साईडला हे एक प्लांट आहे. आणि सेकंड ह्या साईडला पण मी एक मनी प्लांट लावलं आहे, हे पाण्यामध्ये लावलेलं आहे. हे मी पाणी ह्याचं चेंज करत असते, कपमध्ये लावलेलं आहे हे मनी प्लांट. आणि हे सुद्धा मनी प्लांट आहे. इथे मी कोकणामध्ये गेले होते मालवणला, तेव्हा मी तिकडून हा मनी प्लांट आणला होता आणि तो अजून आहे, ह्याला 2 वर्ष झाले, पाण्यामध्ये तसाच आहे, 2 वर्ष झाले. तर खूप छान वाटतं. आणि
दोन्ही साईडला प्लांटर्स आणि मध्ये बसून मी काम करते. तुम्ही बघाल सगळे प्लांटर्स आणि फोटो फ्रेम. पहिला आधी असं काहीच नव्हतं आणि हे लावल्यानंतर तर म्हणजे ऑफिसचं वातावरण एकदम प्रसन्न वाटतं आणि काम करायला पण खूप उत्साह वाटतं. मलाच नाही तर बाकीच्या स्टाफलासुद्धा छान वाटतं. तर सगळ्यांना खूप आवडलं मी जे काय केलं ते. आणि अजून एक डेस्कवरती पुढे हा एक प्लांट लावला आहे. हा तर हे आहे बांबू प्लांट आहे. तर हे एक लावले. अजून पण मी लावले होते विंडोच्या बाहेर, पण उंदरं मी खाऊन टाकतात म्हणून बाहेर नाही लावलेत. असं झालं आहे. तर माझ्या डेस्कवरती जे आहेत, जेवढ्या जागेत मला लावायला वाटतात तेवढे मी लावलेत. अजून बघू, अजून जर वाटले तर अजून लावेल. आणि आता ह्या पेंटिंग्सला पण 1 वर्ष होऊन गेलेत. बघेल नंतर अजून जर वाटलं तर चेंज करायची पेंटिंग, तर नंतर पेंटिंगसुद्धा चेंज करेल. आणि अशा प्रकारे मी माझ्या झाडांची रोज काळजी घेत असते. ह्यांना पाणीसुद्धा देत असते रोज. आणि मला खूप छान वाटतं ह्यांची काळजी घ्यायला आणि त्याच्यामुळे ही टिकून आहेत. त्यांची मी रोज काळजी घेत असते. खूप छान वाटतं मला. आणि सगळेजण विचारतात की किती छान, म्हणजे तू मेंटेन ठेवलं आहेस, म्हणून सगळेजण माझी खूप तारीफ पण करतात ऑफिसमध्ये. जे कोण नवीन येईल ऑफिसमध्ये तर सर्वांना खूप आवडतं. तर तुम्हाला कसं वाटलं आहे मला नक्की कळवा, कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि अजून एक मी दाखवते की मी एक वॉल पेंटिंगसुद्धा केलेली आहे ऑफिसमध्ये. तर ती पण दाखवते तुम्हाला. तर इथे आमचं कॉफीचं मशीन आहे. तर कॉफी मशीनच्या इथे ॲक्च्युली हे उलटं दिसेल. तर हे जे आहे ते दिसतंय का? ओके. हे कॉफीचं मी एक वॉल आर्ट केलं होतं. तर हे सुद्धा सर्वांना खूप आवडलं. कॉफीचं वॉल आर्ट जे केलं होतं ते सर्वांना खूप आवडलं आणि छान छोटंसं असं केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला अजून दाखवते की मी आज काय ड्रॉइंग्स केलेत ते. तर असं होतं माझं हे प्लांटिंग आणि माझे पेंटिंग्सचा व्हिडिओ. आणि आज मी काय काम केलं तर ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे आहे मी आज जे आहे लिव्हिंग रूम डिझाईन केलं आहे. मे बी तुम्हाला दिसेल. हे जे आहे लिव्हिंग अँड डायनिंग आहे. लिव्हिंग अँड डायनिंग इन डिफरंट अँगल. आणि हे किचन आहे. किचन हे 1 मोर ऑप्शन्स आहे लिव्हिंग आणि डायनिंगचे. लिव्हिंग अँड डायनिंगचे ऑप्शन्स आहेत सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये. तर हे माझं आजचं वर्क होतं. तर तुम्हाला कसं वाटलं माझं आजचं काम आणि माझं ऑफिसचं डेकोरेशन, स्पेशली तुम्हाला कसं वाटलं माझा डेस्क, मी जो सजवलेला डेस्क, आजचा हा ऑफिस ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कळवा आणि मला कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.